नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। मंडळी, आपलं शरीर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराचा मुख्य दरवाजा म्हणजे आपलं पोट। पोट बिघडलं की सर्व काही बिघडतं, पण जर पोट सुरळीत असेल तर मनही प्रसन्न राहतं आणि आरोग्यही चांगलं राहतं। आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या पूर्वजांनी सांगितलेले पोटाच्या विकारांवरचे काही सोपे पण खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय। आपलं पोट हे फक्त अन्न पचवण्याचं भांडार नाही, तर ते संपूर्ण शरीराचं आरसाच आहे। पोट बिघडलं की माणसाचं मन, शरीर आणि विचार सगळे बिघडतं। म्हणूनच आपल्या पूर्वजांनी नेहमी पोटाच्या आरोग्याला विशेष महत्त्व दिलं आहे। सकाळी उठल्या उठल्या दात घासून घेतल्यानंतर एक पेला थंड पाणी प्यावं आणि त्यानंतर कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यायचं। हा साधा उपाय शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतो, पचनक्रिया सुरळीत ठेवतो आणि शौचाला सहजपणे जावं लागतं। रात्री झोपण्यापूर्वी दूध किंवा थंड पाण्यात 2 चमचे इसबगोल मिसळून घेतलं तर आतड्यांची स्वच्छता होते, बद्धकोष्ठता राहत नाही आणि सकाळच्या जेवणानंतर जर एखादी छोटी हरड हळूहळू चघळली तर तिचं सामर्थ्य पचनशक्तीला नवीन बळ देतं। मात्र हरड कधीही थकलेल्या, अशक्त किंवा उपाशी पोटी घेऊ नये, नाहीतर त्रास वाढू शकतो। रात्री झोपण्यापूर्वी 1 कप दुधात उकळलेले अंजीर आणि 2 मनुका खाल्ले तर पचन सुधारतं आणि झोपही गाढ लागते। हे उपाय साधे वाटले तरी त्यांचा परिणाम विलक्षण असतो। कधीकधी आपल्याला अतिसार म्हणजे हगवण होते, अशा वेळी डाळिंबाच्या पानांचा रस साखरेसोबत घेतला की हगवण लगेच थांबते। नारळ पाणी आणि जिरेही अतिसारावर औषध ठरतात। पपई, जायफळ आणि लिंबू यांचे प्रयोग पोट स्थिर ठेवतात आणि आतड्यांना आराम देतात। उलटी, मळमळ या तक्रारी सुद्धा सामान्य आहे। अर्ध्या लिंबाच्या रसात जिरे आणि वेलची मिसळून पाण्यात घेतलं तर उलटी थांबते। आलं आणि कांद्याचा रस एकत्र करून प्यायल्याने पोट शांत होतं। वारा अडकून पोट दुखत असेल तर ओवा आणि काळं मीठ हेच उत्तम औषध आहे। अमृतधारा बताशात टाकून घेतली तरी वेदना थांबतात। अगदी अजीर्णामुळे पोट दुखत असेल तर मोहरी पाण्यासोबत गिळून घ्यावी। कधीकधी पोटात कृमी होतात, अशा वेळी मोहरीचं चूर्ण दह्यात मिसळून घेतलं तर किडे नष्ट होतात। टोमॅटो, काळी मिरी आणि मीठ हे कृमींवरचे सोपे पण खात्रीशीर उपाय आहेत। जर पोटात वारंवार जळजळ होत असेल तर त्याचं मूळ कारण जास्त चहा, तिखट आणि मसाले। अशा वेळी कच्चे शिंगाडे खाल्ले तर जळजळ थांबते। भूक लागत नसेल तर आलं, मध, जिरे, हिंग आणि ओवा यांचा प्रयोग केल्याने भूक वाढते। मेथीची भाजी तर पोटाला गारवा देऊन पचन सुधारते। भस्मक नावाचा एक रोग आहे ज्यात जेवल्यावर लगेच परत भूक लागते। अशा वेळी केळ्याचा गर आणि शुद्ध तूप यांचा एकत्रित वापर उपयोगी ठरतो। आजच्या काळात सर्वाधिक तक्रारी जी आहे ती म्हणजे आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी। या त्रासासाठी हरड आणि गूळ हे विलक्षण औषध आहे। लवंग चघळल्याने आराम मिळतो। लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने आम्लपित्त कमी होतं। मात्र ॲसिडिटीच्या काळात चहा हा विषासारखा ठरतो, हे लक्षात ठेवावं। अपचन, आंबटेकर, भूक मंदावणे या सगळ्यांचं उत्तर आलं, लिंबू, सैंदा मीठ, कांदा आणि पपई हे घरगुती उपाय नियमित केले तर अजीर्ण दूर होते। आव पडणे किंवा सारखी लघवी होणे या त्रासासाठीही दही भात, मेथीदाण्याचं चूर्ण, धने आणि काळं मीठ हे उपाय परिणामकारक ठरतात। काही जणांना पोटात जास्त गॅस होतो, त्यासाठी सफरचंदात लवंग टोचून ठेवून ती लवंग रोज खाल्ली तर गॅसपासून सुटका होते। एक गूढ रोग म्हणजे बेंबी सरकणे। यात पोटात तीव्र वेदना होतात आणि हगवणही लागते। अशा वेळी बेंबी आपल्या मूळ ठिकाणी आणावी लागते। पायाच्या अंगठ्यात काळा दोरा बांधल्याने हा त्रास कमी होतो। गूळ आणि बडीशेप रिकाम्या पोटी घेतल्याने बेंबी आपोआप जागेवर येते। सरसो तेलाने मालिश केली तरीही आराम मिळतो। ही सगळी माहिती आपल्या आयुर्वेद परंपरेतून आलेली आहे। आज विज्ञानही मान्य करतो की हे उपाय शरीराला संतुलित ठेवतात। लक्षात ठेवा, पोट शांत असेल तर मनही प्रसन्न राहतं। म्हणून रोजच्या आयुष्यात या साध्या पण परिणामकारक पद्धती वापरल्या तर आरोग्य टिकून राहील आणि औषधांची गरजही भासणार नाही। तर मंडळी, हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.